पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नरे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याच्या त्रासापासून नरेकरांची अखेर सुटका होणार आहे। भूपेंद्र मोरे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेजच्या कामाला अखेर सुरुवात झाली। चाकणकर कॉर्नरपासून या कामाला सुरुवात झाली आहे। अभिरुची परांजपे चाकणकर कॉर्नर व नवले इंडस्ट्रियल एरिया ते चाकणकर कॉर्नर असे एकूण 1080 मीटर भूमिगत ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे। 600 मिलीमीटरच्या व्यासाची ही लाईन टाकण्यात येणार आहे। चाकणकर कॉर्नर येथे सुरू झालेल्या कामाची पाहणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली। यावेळी ते बोलत होते। या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी विविध आंदोलने केली होती। शिवाय शासन दरबारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे हा विषय सातत्याने आग्रही लावून धरला होता। त्यास चांगले यश आले आहे। गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता। संपूर्ण नऱ्याच्या मुख्य रस्त्यांवरती ड्रेनेजच्या पूर्ण पाण्याचं थैमान होतं। तुंबलेली गटार, त्याच्यातनं होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, चालताना होणारा महिलांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना त्रास आणि अपघातांच्या संख्याही वाढत चालल्या होत्या। याच्यातून आपण नक्की कुठं राहतो याच्याबाबत खरं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। प्रशासनाकडे दाद मागितली तर प्रशासन म्हणायचं की हे नवीन गावं जी महानगरपालिका हद्दीमध्ये सम्मिलित झालेली आहेत यांच्यासाठी निधीची तरतूद अजून कुठलीही राज्य सरकारकडनं केली गेलेली नाही आहे। परंतु काही वर्ष, काही दिवस, काही महिने पाठपुरावा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडनं हा निधी मंजूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी याचं भूमिपूजनही झालं। वर्क ऑर्डर तेव्हा आली होती, परंतु आता आचारसंहितेमध्ये काम थांबलं होतं। आता ट्रॅफिकची जी काय मुख्य अडचण होती परवानगीची, ती NOC कंप्लीट होऊन आता कामाला सुरुवात झाली। येत्या 8 महिन्यामध्ये हा संपूर्ण कामाचं पूर्ण नियोजन कंप्लीट होत आहे। हे संपूर्ण काम हे 2 टप्प्यामध्ये आहे। याच्यासाठी 4.25 कोटी रुपयांचा जवळपास निधी मंजूर झालेला आहे। पैकी पहिला टप्पा हा 2 कोटी रुपयाचा आहे। त्याच्यामध्ये चाकणकर कॉर्नर म्हणजे जिथं आता आपण थांबलोय तो भाग, तिथून ते जुनी महानगरपालिका हद्द म्हणजे असणारा लाडली साडी सेंटर किंवा नवले शाळा यापर्यंत हे ड्रेनेज लाईन जोडली जाईल आणि इथून पुढे असणारा जो परांजपे अभिरुची भाग जो आहे तिथपर्यंत ही लाईन जातीये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये याच भागातनं सरळ गावठाणापर्यंत ही पूर्ण ड्रेनेज लाईन जातीये। 600 मिलीमीटर व्यासाची म्हणजे जवळपास 3 फूट व्यासाची ही पूर्ण ड्रेनेज लाईन आहे। पुढच्या 15-20 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून वाढतं नागरीकरण हे लक्षात ठेवून हा संपूर्ण प्रस्ताव मंजूर करून आणलाय आणि याच बरोबरीने या ड्रेनेज लाईनला पावसाळी लाईन सुद्धा जोडली जाणार आहे। म्हणजे पावसाचं पाण्याचं थैमान सुद्धा इथे थांबेल आणि हे सगळं पूर्णत्वाला गेल्यानंतर नवीन रस्त्याची किंवा आता तुम्ही पाहताय तशा पद्धतीने लाईटचे MSCBचे जे पोल आहे, DP आहेत, हे मागे हटवण्याबाबत आता पाठपुरावा सुरू केलाय। ट्रॅफिकचा खूप सारखा प्रश्न काय वाटतं? अगदी नरेकरांचा ट्रॅफिकचा खूप मुख्य प्रश्न आहे, परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की नवीन गावांमध्ये निधीची तरतूद अजूनही कुठल्याही प्रकारची होत नाहीये। याच एका गोष्टीमुळे पूर्व आयुक्त जे आपल्या महानगरपालिकेला होते यांची याच कारणांमुळे बदली झाली आणि आता नवीन जे आयुक्त आले ते थोड्या प्रमाणामध्ये काही निधी उपलब्ध करून कामं करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतायत। त्याच दृष्टीने अधिकाऱ्यांच्या आता भेटी होत आहेत, संपूर्ण पाहणी होतीये। रस्ता करणं हे फार अवघड काम नाही आहे। कॉन्क्रीट टाकणं, 10-15 लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर करून आणणं हे फार काही महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही, परंतु त्या बरोबरीने असणारं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्याबरोबर असणारे ड्रेनेज लाईन असतील, इथं असणारे MSCBच्या केबल, पाण्याच्या लाईन, या सगळ्या गोष्टींचं नियोजन परिपक्व झाल्यानंतर रस्त्याचं काम काढणं हे जास्त उपयुक्त आहे असं माझं मत आहे। आणि याच ठिकाणी असणारे MSCBचे जे DP आहेत जे पूर्वापारपासून 20 वर्षापासून एकाच जागेवरती आहे, त्याचं स्थलांतर करणं फार महत्त्वाचं आहे। ते स्थलांतरित झाल्याशिवाय रस्त्याची रुंदी ही वाढवणं अशक्य आहे। त्याच्यासाठी लागणारा निधी, याच्यासाठी आता नवीन पाठपुरावा मागे 2 महिन्यापासून मी सुरू केलेला आहे। मी आपल्या मार्फत इथं असणाऱ्या संपूर्ण नरेवासियांना, इथं असणाऱ्या संपूर्ण नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे आणि त्याबाबत कुठलीही चांगली गोष्ट घडत असताना थोडा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो। तर आपल्या सर्व चॅनलच्या मार्फत मी त्यांना आवाहन करू इच्छितो की थोडे दिवस हा त्रास तुम्हाला होणार आहे, परंतु हा दीर्घकालीन आपल्याला टिकणारं हे यश आहे। याच्या पुढे रस्त्याचं कामही होईल। पाण्याच्या बाबतीतही तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की अवेअर आहे मी, त्याबाबतही पाठपुरावा सुरू आहे।
तर काही दिवस या रस्त्यावरती हे चालू असणारं काम याच्यामुळे अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण खाली असणारं जे ओलं पाणी आहे त्याच्यातनं जे रस्त्यावरती टाकलं जातं, खोदाई करावी लागते, पाईप टाकावे लागते आणि पुन्हा तो भरणा करावा लागतो. त्याच्यातून निसरडा रस्ता होतो. तर माझं सर्वांना आव्हान राहील की वाहनं थोडीशी सावकाश चालवा, याच्यातून कुठली दुर्घटना घडू नये एवढंच आव्हान मी आपल्या मार्फत सर्वांना करीन.